नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत WH वर्ड. जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर WH वर्डला सोडून जमणार नाही. तुम्ही बोलताना एकमेकांना प्रश्न विचारता की नाही? बोलत असताना कॉन्व्हर्सेशनमध्ये प्रश्न विचारणे हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर प्रश्न विचारताना हू, व्हॉट, विच, हाऊ, हुम याचा वापर करून आपल्याला प्रश्न विचारावे लागतात. चला तर डिस्कस करूया WH वर्ड बद्दल. पहिला WH वर्ड आहे व्हॉट. व्हॉटचा अर्थ होतो काय. व्हॉटचा अर्थ काय होतो काय. जर तुम्हाला काय, तुम्ही कायचा वापर, व्हॉटचा वापर कधी करायचा? वापरते यूज टू आस्क विचारण्यासाठी. काय? इन्फॉर्मेशन. आपल्याला माहिती मिळवण्यासाठी, इन्फॉर्मेशन विचारण्यासाठी आपण व्हॉटचा वापर करतो. व्हॉटने प्रश्न विचारतो. व्हॉट इज युअर नेम? तुझं नाव काय आहे? काय विचारलं मी? इन्फॉर्मेशन. व्हॉट इज धिस? हे काय आहे? काय विचारलं मी? इन्फॉर्मेशन. आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण व्हॉटने प्रश्न विचारतो. नेक्स्ट बघूया हू. हू सर, हू कधी वापरतात? यूज वापरतात. कधी? टू आस्क विचारण्यासाठी. काय विचारण्यासाठी? अबाउट पीपल. अबाउट पीपल. कोणते पीपल म्हणजे काय? पीपल म्हणजे लोक. कोणाबद्दल माहिती पाहिजे? हु आर यू? तू कोण आहे? जनरली हु आर यू. हु आर यू काय अर्थ झाला याचा? तू कोण आहे. हु म्हणजे काय झालं मग? कोण. हु म्हणजे कोण. इथे इमेज दिसतात. हा. हु इज ही. हु कोण. इज आहे. ही तो कोण आहे. हु इज शी. ती कोण आहे. हु कोणत्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आहे. प्रश्न विचारायचा. कशाने? हुने. कशाने? हुने. हु. नेक्स्ट बघूया व्हेन. व्हेनचा मराठी मीनिंग होतं कधी. कधी. व्हेन म्हणजे काय झालं? कधी. काही लोक केव्हा म्हणतात. केव्हा. घड्याळची इमेज दिसते का तुम्हाला? मला काय जाणून घ्यायचं असते? वेळ जाणून घ्यायची असते. तू गेला तर कधी गेला. तू काम करतो तर कधी करतो. तू शाळेत जातो तर कधी जातो. ऑफिसला जातो तर कधी जातो. टीव्ही बघतो तर कधी बघतो. खेळतो तर कधी खेळतो. कधी वापरतात. यूज टू. यूज वापरतात. कधी वापरतात? व्हेन. कधी वापरतात? टू आस्क विचारण्यासाठी. टाइम फॉर टाइम वेळ विचारण्यासाठी. आय वॉन्ट टू नो टाइम. तुम्ही जे व्हेन आर यू गोइंग. तू कधी जात आहे. व्हेन डू यू गो. तू कधी जातो. व्हेन विल यू प्ले. तू कधी खेळशील. व्हेन वर यू प्लेइंग. तू कधी खेळत होता. या सर्व सेंटेन्स मध्ये मी काय यूज केलेला आहे? व्हेन. कशासाठी? वेळ जाणून घेण्यासाठी. जी काही ऍक्टिव्हिटी करत होते त्याची मला काय जाणून घ्यायची होती? वेळ. कधी. कधी करता. जी काही ऍक्टिव्हिटी करता ती कधी करता. कधी करत आहे. कधी कराल. कधी करत होते. प्रेझेंट मध्ये असो, पास्ट मध्ये असो, फ्युचर मध्ये असो. टाइम जाणून घ्यायचा आहे. कशाने प्रश्न विचारायचा? व्हेन. नेक्स्ट WH वर्ड बघूया वेअर. वेअर. वेअर म्हणजे काय सर? कुठे. वेअर म्हणजे कुठे. वेअर म्हणजे कुठे. वेअर आर यू गोइंग. वेअर आर यू गोइंग. तू कुठे जात आहे. वेअर डू यू गो. तू कुठे जातो.
वेअर विल यू गो टुमारो, तू उद्या कुठे जाशील. प्रेझेंट असो, पास्ट असो, फ्युचर असो, प्रश्न विचारायचा आहे लोकेशन बद्दल, प्लेस बद्दल. काय यूज करायचं? वेअर 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 वेअर. यूज वापरतात कधी? आस्क फॉर अ प्लेस ऑर लोकेशन. तुम्हाला लोकेशनची, प्लेसची माहिती जाणून घ्यायची आहे. कशाने प्रश्न विचारायचा? वेअर. नेक्स्ट, वाय वाय वाय. का का का. वाय म्हणजे का. का बरं? इफ आय वॉन्ट टू नो द रिझन, कोणतीही गोष्ट केली तर का केली, नाही केली तर का नाही केली, करतो तर का करतो, नाही करत तर का नाही करत, करशील तर का करशील, आणि नाही करशील तर का नाही करशील. कोणतीही क्रिया. काय जाणून घ्यायचं आहे? काय जाणून घ्यायचं आहे? काय जाणून घ्यायचं आहे? इथे मला रिझन. काय जाणून घ्यायचं आहे? रिझन. यूज वापरतात. वाय वापरतात कधी? आस्क, रिझन. वाय डू यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट का खेळतो. वाय डू यू गो देअर, तू तिथे का जातो. वाय आर यू गोइंग टू टेम्पल, तू मंदिरात का जात आहे. या सर्व सेंटेन्स मध्ये, सर्व मध्ये काय वापरलं? वाय. काय वापरला? वाय. काय जाणून घ्यायचं होतं? काय जाणून घ्यायचं होतं? कारण जाणून घ्यायचं होतं. का करत आहे, जी काही क्रिया करत आहे, का करत आहे. वाय. नेक्स्ट आहे विच. विच म्हणजे कोणता. विचला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कोणता. इथे तुम्ही काय जाणून घेत असता? चॉईसेस. विच ड्रेस डू यू लाईक. आता समजा मी 4 ड्रेस दाखवले, तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले कपडे घ्यायला आणि तुम्हाला 4 ड्रेस दाखवले, 4 पैकी कोणता ड्रेस तुला आवडतो. विच ड्रेस डू यू लाईक मोस्ट. जास्त तुला यूज टू आस्क अबाउट चॉईसेस. चॉईसेस चॉईसेस. कोणता हिरो. विच इज युअर फेवरेट ऍक्टर. तुझा विच म्हणजे कोणता. विच इज युअर फेवरेट ऍक्टर. तुझा फेवरेट आवडता हिरो कोण आहे, अभिनेता कोण आहे. विच इज युअर फेवरेट क्रिकेटर. तुझा फेवरेट क्रिकेटर कोण आहे. विच. काय जाणून घ्यायचं आहे मला? चॉईसेस. काय जाणून घ्यायचं आहे? चॉईसेस. नेक्स्ट, हाऊ. हाऊ म्हणजे कसा. हाऊ म्हणजे कसा. हाऊ म्हणजे कसा. हाऊ म्हणजे कसा. यूज वापरतात. आस्क फॉर वे ऑर फॉर्म. कशा प्रकारे करणार. हाऊ आर यू, तू कसा आहे. हाऊ इज गोइंग, कसं चालू आहे, म्हणजे कसं चालू आहे, कशा प्रकारे चालू आहे हे जाणून घ्यायसाठी. कशा प्रकारे ती ऍक्टिव्हिटी चालू आहे हे जाणून घ्यायसाठी हाऊचा वापर करायचा. नेक्स्ट, हाऊ मॅनी. हाऊ मॅनी म्हणजे किती. हाऊ मॅनी किती. हाऊ मॅनी किती. हाऊ मॅनी किती. यूज टू आस्क अबाउट क्वांटिटी. कशासाठी? क्वांटिटी जाणून घ्यायसाठी. कशासाठी? क्वांटिटी. हाऊ मॅनी. हाऊ मॅनी. हाऊ मॅनी क्वांटिटी. पण अनकाउंटेबल की काउंटेबल. काउंटेबल क्वांटिटी बद्दल प्रश्न विचारण्यासाठी हाऊ मेनी. हाऊ मेनी. काउंटेबल क्वांटिटी विचारायचं असं. हाऊ मेनी रुपीज डू यू हॅव. ठीक आहे. आता मी विचारलं तुझ्याकडे किती पैसे आहे. ठीक आहे. हाऊ. आता हाऊ मच जर वापरलं असतं तर हाऊ मच म्हणजे अनकाउंटेबल क्वांटिटी विचारण्यासाठी तुम्ही हाऊ मच वापरता. नेक्स्ट आहे हाऊ ऑफन. हाऊ ऑफन डू यू गो टू स्कूल. एखादा विद्यार्थी रेग्युलर शाळेला जात नसेल, कारण बा शाळेला किती वेळा जातो तू शाळेत, असं आपण जनरली विचारतो. शाळेला किती वेळा जातो. हाऊ ऑफन डू यू गो टू स्कूल. हाऊ ऑफन आय वॉन्ट टू नो द फ्रिक्वेन्सी. म्हणजे जी क्रिया होते आहे, जी ऍक्टिव्हिटी होत आहे त्याची फ्रिक्वेन्सी जाणून घ्यायची आहे. ती क्रिया किती वेळा होते. हाऊ ऑफन. हाऊ ऑफन म्हणजे फ्रिक्वेन्सी, किती वेळा. हाऊ ऑफन यूज टू आस्क अबाउट फ्रिक्वेन्सी. जी क्रिया घडते ती किती वेळा घडते. तर या सर्वांचा वापर करून आपल्याला इंग्रजी बोलता येणार का? हो येणार. प्रश्न विचारता येणार का? हो येणार. जस्ट यू नीड टू प्रॅक्टिस दिस थिंग रेग्युलरली. डेफिनेटली यू विल गेट फ्रुटफुल रिझल्ट्स.
If you want to become a charismatic, confident, flawless, fantabulous speaker, just call on the below given number. You will see remarkable changes in your life. तुम्हालाही तुमच्या मुलांना इंग्रजीमध्ये मास्टर बनवायचं असेल, तुम्हाला स्वतःला इंग्रजीमध्ये फ्लुएंट बनायचं असेल, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.